अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। हे आंदोलन असं आहे की ते कोणाची लीडरशिप नाही। हे लाईट बंद कर रे, ते कोणाची लीडरशिप, हे लाईट बंद कर ना। कोणी कोणाचा ऐकत नाहीये। तरुण आहे, त्याचा राग हा साहजिक आहे, योग्य आहे, पण त्यावर रेल्वे लाईनच बंद करून ठेवायची हा त्यावर इलाज नाही मला असं वाटतं। आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की प्रशासनाने आपल्या सगळ्या मान्य मागण्या केल्या आहेत, एसआयटी नेमलेली आहे, त्यांना आपण त्या आणि लवकरात लवकर पाठ्यक्रम टाकून कोर्टामध्ये चालू तो हा अपराधी आहे, तो आरोपी आहे, लवकरात लवकर आपण शिक्षा देणार। पण या दृष्टी प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये कोणाची लिडरशिप नाही। सगळे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत, एका गावचे पण नाहीये, इथले स्थानिकही पण दिसत नाहीये आणि त्यामुळे कोणाशी बोलावं, कोण कोणाला समजवणार हा विषय फार वेळ आपल्याला किती वेळ थांबावं। पूर्ण लाईफलाईन आहे, लाखो लोक त्यांना अपडाऊन करायची आहे, घरी जायचं नोकरीवरून, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, रुग्ण आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या क्षेत्रात लोक इथून वापरतात, लाखो लोकांची ये जा इथून होते। मला असं वाटतं की असं शक्य नाही, अशी मागण्या म्हणजे मला इथे जाणं आणि जायचं आम्हाला मारून टाकू द्या लेकिन धार्मिक घटना अतिशय संतापजनक आहे। आमच्या मनामध्ये तेवढाच राग आहे, शासनाच्या मनामध्ये तेवढाच राग आहे, पण ही शिक्षा त्याला कायद्याने द्यावी लागेल। कसं आपले एवढे लोक आपले मारून पकेसर झाला, पण त्यावेळेला सुद्धा त्याला 2-3 वर्ष लागले। आपल्याला कायद्याने चालावं लागेल। पीटी थोडा बूम खाली करे। पीडित मुलीच्या चौकशी केलेली आहे। स्कूल में कोई सीसीटीवी डिलीट किया गया, सीसीटीव्ही डिलीट केला गेलेला आहे। कोणी बघायला कोणी शिपाई किंवा कर्मचारी होते की नाही, त्यांना एकटे कसं सोडलं गेलं या बाबतीत सर्व चौकशी